छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सहजतपूर शिवारामध्ये गट नंबर 26 व गट नंबर 25 हे सरकारी गाळ्यान जमीन असून या जमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण करून पूर्ण जमीन ही विक्री केलेली आहे आणि या विक्रीतून या भूमाफियांना करोडो रुपये मिळाले असून येथील शासन प्रशासन व तलाठी मंडळाधिकारी हे सर्व मूग गिळून बसलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सहजतपूर शिवारामध्ये गट नंबर 26 व गट नंबर 25 हे सरकारी गाळ्यान जमीन असून या जमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण करून पूर्ण जमीन ही विक्री केलेली आहे आणि या विक्रीतून या भूमाफियांना करोडो रुपये मिळाले असून येथील शासन प्रशासन व तलाठी मंडळाधिकारी हे सर्व मूग गिळून बसलेले आहेत व येथील जी गोपाळपूरची जी ग्रुप ग्रामपंचायत आहे गोपाळपूर सहजतपूर या ग्रामपंचायतने या जमिनीला विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतचे नमुना नंबर 8चे जे मालकी हक्क म्हणून संबोधतात हे सुद्धा दिलेले आहे ते पूर्ण बोगस आहेत। या प्रकरणाविषयी मी जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय तसेच आपले महाराष्ट्र शासनाचे आपले मंत्री महसूल मंत्री यांना सुद्धा निवेदन दिलेले आहेत। हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणावर कारवाई होऊन या भूमाफियांना लगेच बेड्या घालाव्या व शासनाचे झालेले करोडो रुपयाचे नुकसान या लोकांकडून भरून घ्यावे व या जमिनीवरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे ही आमची मागणी आहे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या वतीने। सर, देखने में ये आता है कि जब ज़मीन माफिया जब ज़मीन के ऊपर कब्जा करते हैं तो एक पर्सन नहीं रहता, उसमें जो है तो बैक सपोर्ट भी रहता, जैसे पॉलिटिशियन का जो ऊपर लेवल का रहता, तो उस लेवल पे जब कोई उसके ऊपर भू माफिया कब्जा करता है तो कहीं ना कहीं उनका ही सपोर्ट रहता है। फिर जांच कैसी हुई? या जमिनीची विल्हेवाट लावण्यासाठी 10 ते 20 एकर जमीन आहे ही सरकारी गायरान। या जमिनीमध्ये जी विल्हेवाट लावली याच्यामध्ये चांगले राजकीय लोकसुद्धा आहेत व तसेच शासनाचे अधिकारीसुद्धा आहेत। तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे काही अधिकारीसुद्धा आहेत। या प्रकरणाचा जर शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही व अतिक्रमण हटले नाही तर महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आम्ही सर्व जिल्हाभर तीव्रपणे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू ही आमची महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या वतीने मागणी आहे। सर, जिसने ज़मीन अपने कब्जे में लिया या कब्जा किया है तो उसमें कौन कौन है उसके नाम बताइए। नाही, नाम तो फिलहाल मैं नाव मी सांगू शकत नाही, माझ्या निवेदनामध्ये आहे। मी जे निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना याच्यामध्ये मी सविस्तरपणे पूर्ण मांडलेले आहेत आणि या प्रकरणाचा जरी मला स्थानिक प्रशासनाने न्याय दिला नाही तर मी उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणात जाणार आहे। अगर आपकी मांग अगर पूरी नहीं होती है तो आपका अगला कदम क्या रहेगा? मी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। उच्च न्यायालय? हाँ, हाईकोर्टामध्ये। पार्टी का कुछ सपोर्ट देंगे उसमें? हाँ, मेरी जो पार्टी है महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ये प्रकरण हाताळण्यासाठी व सगळं पार्टीचा पूर्ण सपोर्ट आणि सहकार्य आहे मला। आपका नाम? मी विकास पाखरे, प्रदेशाध्यक्ष आहे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी।